मुंबईत धडकणाऱ्या मनोज जरांगेंच्या मोर्चाचा रूट जाहीर करण्यात आलाय। 20 जानेवारीपासून अंतरवालीतून पायी मोर्चाला सुरुवात होणार आहे। बीड, नगर, पुण्यातून मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे। मुंबईतील मराठा बांधवांची गरज असल्याचं मनोज जरांगे म्हणाले। तसंच मोर्चाच्या रूटवरील गावांनी आणि मराठा बांधवांनी साथ द्यावी, गावकऱ्यांनी मोर्चेकरांना सहकार्य करावं असं आवाहनही मनोज जरांगेंनी केलं आहे। कुणीही नियम मोडू नका, पायी मोर्चा दरम्यान शांततेचा उद्रेक होऊ देऊ नका असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय। तसंच बाहेरचं कुणी मोर्चात घुसल्यास पोलिसांच्या ताब्यात देण्याच्याही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। गोळ्या खा पण मागे हटू नका आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत येऊ नका असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय। देशानं कधी पाहिला नाही असा मोर्चा व्हावा असं देखील जरांगे म्हणाले। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या संभाजीनगरच्या शिऊरमधील कार्यक्रमात गोंधळ झालाय। कांदा निर्यात बंदी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांनी कराड यांच्या प्रश्नांची सरबत्ती केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांची जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला ते संबोधित करणार असून यावेळी ते लोकसभेच्या प्रचाराचा नारळ देखील फोडण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या जागा वाटपावरून अजित पवार आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे। शिंदे गटाकडून गटाएवढ्या जागांसाठी अजित पवार गट देखील आग्रही आहे। याबाबत शिंदे अजित पवारांची शहांसोबत बैठक होण्याचीही शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार बच्चू कडू यांच्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। यामुळे बच्चू कडू मवियासोबत पुन्हा जाणार का या चर्चांना उधाण आलंय। शरद पवारांसोबतची बैठक राजकीय नव्हती असं आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय। पवारांसोबतची भेट कोणतेही संकेत नव्हते असंही ते म्हणाले। पवारांसोबत राजकीय आणि सामाजिक चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत वेगळा निर्णय घेणार नसल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय। जेव्हा शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा वेगळा विचार करू असं देखील सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी ही भेट घेण्यात आली। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचा नागपूर दौरा रद्द झालाय। प्रकृतीच्या कारणास्तव दोघांचाही नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे। संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात आज काँग्रेस आपला 139वा स्थापना दिवस साजरा करणार आहे। या कार्यक्रमासाठी राहुल गांधींसह सोनिया गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत। नागपुरात आज राहुल गांधींची जाहीर सभा होणार असून नागपुरात काँग्रेस लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहे। दुपारी 2 वाजता काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। काँग्रेसचं हे तैयार हम अभियान नेमकं कशासाठी असा सवाल भाजपने एक पोस्टमधून केलाय। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्यासाठी काँग्रेसचं हे तैयार हम अभियान आहे का असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे। प्रकाश आंबेडकर अजूनही इंडिया आघाडीच्या निरोपाच्या प्रतीक्षेत आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आज नागपुरात असून वंचितला हिरवा कंदील मिळणार का याकडे लक्ष लागलंय। तर पवारांनी घेतलेल्या पुढाकारांचं आंबेडकरांनी कौतुक केलंय। मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा शासकीय निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। राम मंदिर उद्घाटनाच्या अनुषंगानं ही बैठक असणार आहे। भाजपकडून निवडणुकीसाठी प्रभू श्रीरामांशी नातं जोडलं जात असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। अयोध्येतील कार्यक्रम रामलल्लाचा नाही तर भाजपचा असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला आहे। देशभरात 10 कोटी 23 लाख जनधन खाती बंद झाली असून बंद खात्यांमध्ये 12,779 कोटींची रक्कम शिल्लक आहे। बंद खात्यांपैकी 4 कोटी 93 लाख खाती महिलांची असल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचं नाव ईडीच्या चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलंय। रॉबर्ट वाड्रा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये प्रियंका गांधींचं नाव दाखल करण्यात आलंय। बेळगावात कन्नड संघटनांनी कन्नड भाषेतील फलकावरून मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांना धमकावलंय। यावेळी मराठी उद्योजकांनाही टार्गेट करण्यात आलं। तसंच इंग्रजी भाषेतील फलक सुद्धा फाडण्यात आले। अमरावती जिल्हा दौऱ्यावेळी शरद पवार यांनी वझर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथ आश्रमाला भेट दिली आहे। यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांचा पुष्पहाराने स्वागत केलं।
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री सुरेश जैन विवाह सोहळ्यात एकाच व्यासपीठावर दिसले. सोशल मीडियावर यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर जळगावातील चर्चांना उधाण आले. अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघामध्ये साखर वाटून आनंद व्यक्त केला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्यासंदर्भात मुंबईच्या टाटा समाज विज्ञान संस्थेनं तयार केलेल्या चिकित्सा अहवाल केला होता. मात्र कोणत्याही अभिप्राय विना हा अहवाल महाधिवक्ता कार्यालयानं आदिवासी विभागाला परत पाठवला. जरांगे यांनी मध्यरात्री कराड येथे सभा घेतल्याप्रकरणी अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच विरोधात आज कराडमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र पोलिसांनी रात्रीच आंदोलकांशी चर्चा करून गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं. संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात भारत विकास संकल्प संवाद यात्रेदरम्यान मराठा तरुण आक्रमक झालेत. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांनी मराठा आरक्षण, कांदा प्रश्नांवरून कराड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. मविया नेत्यांवर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या विशाल गोरडेला घाटकोपरमधून अटक करण्यात आली आहे. मविया नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. नवी मुंबईसह कामोठे खारघरच्या पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे. मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. शाळाबाह्य कामांच्या विरोधात राज्यातील 38 शिक्षक संघटनांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. शनिवार वाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. राज्यातील नवीन कोविड टास्क फोर्सच्या पॅनलवर मुंबईतील एकही डॉक्टराला स्थान देण्यात आलेलं नाहीये. यावर नाराजी व्यक्त केली जाते. दरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या राज्य कोविड टास्क फोर्सची आज पहिली बैठक पार पडणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याने नाशिकमधील आरोग्य यंत्रणा अलर्टवर आली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांवर आरोग्य यंत्रणा विशेष लक्ष देते. तसंच जिल्हा रुग्णालयातील बेडसह ऑक्सिजन साठाही आरक्षित केला जातोय. नवी मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाहीये. मात्र तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेनं 460 खाटा ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात कोविड चाचणीला सुरुवात झाली आहे. 3 दिवसात 272 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 26 जानेवारीपासून शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. जेजे रुग्णालयातील त्वचा विज्ञान विभागातील 900 डॉक्टर्सनी आंदोलन पुकारलंय. वेगवेगळ्या समस्यांवरून विभाग प्रमुखांविरोधात आंदोलन पुकारण्यात आलंय. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी 784 बांधकाम प्रकल्पांना कामे थांबवण्याची नोटीस देण्यात आली आहे. तर 584 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं मास्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात MPhil पदवी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. MPhil साठी आगामी वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचे निर्देशही महाविद्यालयांना देण्यात आले. मुंबईच्या दामोदर नाट्यगृहासाठी कलाकार मंडळी पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. नाट्यगृह पुनर्बांधणीसाठी बंद ठेवून ते हडपण्याचा डाव असल्याचा आरोप कलाकार करत आहेत. KDMC परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी नागरिक करतायत. फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश असतानाही पालिका कर्मचारी कारवाई विनाच परतत आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांवर पालिका अधिकाऱ्यांचा आश्रय आहे का असा सवाल उपस्थित होतो. पनवेल पालिका हद्दीतील शाळा कॉलेज परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या टपऱ्या अतिक्रमण विभागाच्या रडारवर आहेत. प्रभाग परिसरातील अनधिकृत टपऱ्या पालिकेने हटवल्या आहेत. मांजामुळे हवालदाराचा गळा चिरल्यामुळे नंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आलेत. चिनी मांजाची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. 19 गुन्हे दाखल करत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. वडगाव शहरातील आनंद पार्क येथे कोयता गँगच्या मारामारीचा व्हिडिओ समोर आलाय. भांडण सोडवायला गेलेल्या युवकावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे. संभाजीनगरच्या देवळाई कचनेर रोडवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या पथकावर अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांनी हल्ला चढवला. तहसीलदार आणि तलाठ्याला धक्काबुक्कीही करण्यात आली. पिंपरी चिंचवडच्या वाकडकाळा खडक येथे एका 4 चाकीनं 7 ते 8 दुचाकींना एका धडक दिलेली आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गड किल्ले टेकड्यांसह अभयारण्यात पार्टी करणाऱ्यांवर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
तर गड किल्ल्यांच्या पायथ्याशी तंबू टाकून सेलिब्रेशन करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त पुणे अहमदनगर मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 30 डिसेंबरच्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल असणार आहे. गोंदियाच्या बिरसी येथे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नातून गोंदिया ते हैदराबाद ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र खराब हवामानामुळे गेल्या 3 दिवसांपासून या विमानसेवेला फटका बसला. बीडच्या आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील रेणुका माता यात्रा उत्साहात पार पडली आहे. रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेदरम्यान कुस्तीच्या दंगलीचेही आयोजन करण्यात आले होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी धुळ्यातील इर्शाद जहागीरदार यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे. गोंदियामध्ये राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्यास 4 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. बुलढाण्यातील रुग्णालयातील दारू पार्टीची बातमी पुढारीनं दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशीचे आदेश दिले असून दारू पार्टी प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार आहे. वर्ध्यातील पुलगाव नगरपालिकेच्या गलथान कारभारावर व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. व्यापाऱ्यांच्या दुकान गाळ्यावर 15 ते 16 वर्षांचा कर व्याजसहित भरण्यास सांगितल्यानं व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. शौचालयात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने महिलेचा पुतळा ठेवणाऱ्या 4 जणांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. रायगडच्या रोहा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे वाहतुकीत देखील अडथळे निर्माण होत आहेत. शासनानं गोंदिया जिल्ह्याला 20 लाख बारदाना उपलब्ध करून दिल्यानं आता धान खरेदीची कोंडी सुटणार आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या एकूण 179 धान खरेदी केंद्रावर 15,39,000 क्विंटल धान खरेदी केलं जात आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील एका शेतकऱ्यानं 3 एकरात पपईची लागवड केली आहे. यातून त्याला लाखोंचं उत्पन्न मिळालंय. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी असं आवाहन या शेतकऱ्यानं केलं आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तृणधान्य लागवडीला पसंती दिली आहे. रब्बी हंगामात 75,874 हेक्टर इतकी पेरणी झाली आहे. यातील 51,700 हेक्टरवर तृणधान्याची पेरणी करण्यात आली आहे. जालन्यातील मौजे काचरेवाडी येथे तूर शेती दिन व पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झालाय. शेतकऱ्यांनी तुरीकडे नगदी पीक म्हणून बघावं असं प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केलेलं आहे. नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान प्रकरणी 25% अग्रिम रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात 12 ते 14,000 रुपये जमा होणं गरजेचं आहे. मात्र केवळ 3 ते 4,000 रुपये खात्यात जमा होत असल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. अमरावती येथील कृषी प्रदर्शनात वाशिमच्या महिला शेतकरी पूजा ढोक यांनी विदर्भस्तरीय शेतकरी पुरस्कारानं गौरवण्यात आलाय. काँग्रेस नेता यशोमती ठाकूर आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलंय. धुळ्यात पेरू पिकावर फळमाशीनं आक्रमण केल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यावेळी फळमाशीच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी झाडावरील पेरूला कागद आणि प्लास्टिकचं आच्छादन घातलं जातं. पालघरमधील जवार मोखाडा या परिसरात डिसेंबर महिन्याच्या मध्यापासूनच पाणी टंचाई भेडसावतीये. अनेक गावांमधल्या विहिरींमधल्या पाण्याने तर तळ गाठला आहे. वाशिम मंगळुरू पीरचे आमदार लखन मलिक यांनी मुलांसोबत कबड्डी खेळण्याचा आनंद घेतलाय. यावेळी त्यांनी चांगल्या दर्जाच्या व्यायामशाळेचं साहित्य आणि कबड्डी करता मॅट देण्याचंही आश्वासन दिलंय. वाशिमच्या बस स्थानकात खासगी वाहनं, ऑटो रिक्षा यांचा वावर वाढल्यानं एसटी बसच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय. प्रवासी मिळण्यासाठी ऑटो थेट बसच्या जवळ येऊन लावली जाते. पुण्याच्या ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. वैद्यकीय बिलं मंजूर करण्यासाठी त्यानं 3,000 रुपयांची लाच घेतली होती. पुणे महापालिकेच्या शास्त्रीनगर येरवडा चौकी येथील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था अत्यंत वाईट आहे. यामुळे येरवडामध्ये काँग्रेसनं शौचालयांवर अनोखं पोस्टर लावलंय. जालन्यात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ग्राहकांनी आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात येताच ग्राहक संरक्षण कायद्याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी
डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलेलं आहे। गोंदिया जिल्ह्यात ग्राहक तक्रार दिवस 24 डिसेंबर ऐवजी 27 डिसेंबरला साजरा करण्यात आला। यामुळे व्यापारी आणि ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी गोंदिया जिल्हा विभागाला ग्राहक दिनाचा विसर पडला का असा सवालही उपस्थित होतो। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टिवलमध्ये देशभरातून जातीवंत आणि कलावंत असे घोडे दाखल झाले आहेत। एकापेक्षा एक सरस नृत्य चेतक फेस्टिवलमधील अश्वनगरीत पाहायला मिळत आहेत। घोडे बाजारात येणाऱ्या अश्वशौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फुटलं आहे। चिपळूणमध्ये कोसळलेला उड्डाणपूल नव्यानं बांधण्यात येतोय। पुलाचं काम सुरू असतानाच 3 महिन्यापूर्वी तो कोसळला होता। मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेख नाका इथं हा पूल उभारण्याचं काम सुरू आहे। हिंगोली पोलीस दलात 8 वर्षांपासून कार्यरत असलेला मॅक्स नावाचा श्वान सेवानिवृत्त झालाय। मॅक्सने 250 गुन्ह्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, शेतमालाला योग्य भाव द्यावा या मागणीसाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीनं धुळ्यात निदर्शनं करण्यात आली आहेत। सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन करण्यात आलंय। संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यात मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची मुदत 5 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे नवमतदारांनी आपली नोंदणी करून लोकशाहीचा अधिकार बजावावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। भंडाराच्या पवनी तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। यात 2,47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर जेसीबी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वर्ध्याच्या विजय गोपाल येथील बस स्थानकातील एसटी बस चालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। राहुल दौड असं या चालकाचं नाव असून जुन्या वादातून धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला आहे। दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्यानं मारहाण करत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आलाय। साताराच्या कमानी हौद परिसरातील ही घटना आहे। सुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाहीये। उल्हासनगरमधील अवैधरित्या सुरू असलेल्या डान्स बारवर पोलीस आणि महापालिकेनं संयुक्त कारवाई केली आहे। या 3ही बार सील करण्यात आले। अयोध्येतील श्रीराम मंदिर परिसराची जोरदार तयारी सुरू आहे। या मंदिर परिसरात आणखी 7 मंदिरं बांधण्यात येणार आहेत। यात श्रीरामांचे गुरु ब्रह्मश्री वशिष्ठ, विश्वामित्र, महर्षी वाल्मिकी, अगस्त्य मुनी, रामभक्त केवट, निशाधर राज आणि शबरी यांच्या मंदिरांचा समावेश आहे। अभिनेता आणि डीएमडीकेचे प्रमुख विजयकांत यांचं चेन्नई येथील रुग्णालयात निधन झालंय। विजयकांत यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान त्यांचं आता निधन झालंय। काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात कार्यक्रम संपन्न झालाय। या कार्यक्रमाला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह काँग्रेस नेते उपस्थित होते। आज नागपुरात काँग्रेसच्या 139व्या वर्धापन दिनानिमित्त महामेळावा होणार आहे। या मेळाव्यात राहुल गांधींसह देशभरातील काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत। दिल्ली विमानतळावर दाट धुक्याची चादर पसरलेली आहे। धुक्यामुळे दिल्ली विमानतळावर सुमारे 134 उड्डाणं खोळंबली आहेत। याबाबतची माहिती दिल्ली विमानतळ प्रशासनानं दिली आहे।